विश्वासावर एक शब्द देऊ इच्छितोय की जो विश्वास आपण आतापर्यंत आमच्यावरती दाखवलेला आहे, शिवसेनेवर दाखवलाय, हे नातं आपलं असंच याच्या पुढे देखील कायम राहील आणि या विभागातला शिवसेनेचा नगरसेवक पुन्हा एकदा महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी जाईल असा विश्वास मी साहेबांना आपल्या वतीने देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सदैव तुकाराम साहेब कधीच नकारात्मक भूमिका आजपर्यंत आमच्या बाबतीत कधीच घेतलेली नव्हती. आज आम्हाला आनंद होतोय की या 57 वर्षानंतर जी शाखा आमची डेव्हलप झाली ती खरंच आमचं पुण्य आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 1968 साली उद्घाटन झालं होतं आणि आज 2025 मध्ये उद्धव साहेबांच्या हस्ते, म्हणजे आमची पुण्याई बघा आणि या शिवसैनिक खासदार त्या कोळीवाड्याची पुण्याई बघा. साहेब, हा कोळीवाडा तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहतोय. आमच्या कोळी समाजावर खूप अन्याय होत चाललाय साहेब. या सरकारने एवढा अन्याय चालू केलाय, त्यासाठी आमच्या खारदांडा कोळीवाड्याने आमच्या जे सोसायटी आहे, मच्छीमार सोसायटी आहे, दांडा कोळी मासेमारी वाहतूक संघ, दांडा कोळी समाज व खारदांडा कोळीवाडा गावठण संघ, आमच्या ड्रायफिश यार्डवर जो अतिक्रमण झालंय त्याच्यासाठी साहेब आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की कृपया आपण त्यांचं निवेदन स्वीकारावं अशी मी अशोक कुटेवाला, दीपक बामे व भाग्यवान यांना विनंती करतो. कृपया आपण निवेदन साहेबांकडे सुपूर्द करावं. रत्नदीप बामे, कृपया आपण 4 जणच फक्त यावं अशी नम्र विनंती आहे. प्रेमी बांधवानो, भगिनींनो आणि मातानो, 1968 किती वर्ष झाली. मी आलो म्हणून तुम्हाला आनंद झाला, पण मी इथे आलो म्हणून मलाच जास्त आनंद झालाय. याचं कारण असं की 68 सालापासून आतापर्यंत, आणि अनिल परब तर म्हणाले पुढची आणखीन 100 वर्ष, तुम्ही या शिवसेनेचा, आपल्या हक्काचा, मराठी माणसाचा, कोळी बांधवांचा बालेकिल्ला हा चिरेबंद ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल खास तुम्हाला धन्यवाद देतो. आत्ताचं सरकार कसं आहे तुम्हाला कल्पना आहे. या निवेदनातला विषय हा केवळ तुमचाच नाही, तर बहुतेक संपूर्ण किनारपट्टीवरती आपल्या कोळी समाजाचा झालेला आहे. कारण आता सांगताना तुम्ही मला सांगितलं ना, मी किती साली इकडे आलो होतो, खारदांडेचं आपलं ते कुठलं मार्केट, त्या मार्केटमध्ये मी 2, 3, 4 वेळा येऊन गेलेलो आहे. तिथल्या माझ्या कोळी भगिनींशी बोललेलो आहे आणि थोडं एक नूतनीकरणाचं, कारण अजूनही मार्केट पॉलिसी अद्याप ठरले की नाही मला कल्पना नाही, पण नूतनीकरण आपण केलं होतं. थोडक्यात सांगायचं काय की शिवसेनेचं लक्ष हे जनतेवरती आहे, कोळी बांधवांवरती आहे. आणि आता हे सगळे जे काय आहेत, सगळे गद्दार सेना, मिंदे सेना, भाजप बिजप, सगळं यांचं लक्ष हे माझ्या कोळी बांधवांच्या जमिनीवरती आहे. पण त्यांना अजून लक्षात आलेलं नाहीये की ही जमीन गिळणं एवढं काही सोपं नाहीये आणि आम्ही ती काय होऊ देणारच नाही. तुम्ही काळजी करूच नका, अजिबात होऊ देणार नाही. कारण सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात, जिकडे जाऊ तिथे खाऊ, हे यांचं महायुतीचं, म्हणजे आपण म्हणतो ना समविचारी. ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशी युती होती, ती समविचारी होती, ती आपल्या भूमिपुत्रांसाठी, हिंदुत्वासाठी आणि साहजिकच राज्यासाठी आणि राष्ट्रासाठी होती. आता ती युती तुटली, त्यांच्याबरोबर गेले. आता त्यांची युती कशी झालेली आहे, कशात? अरे जिथे जातोय चांदा ते बांदा, चंद्रपूर मध्ये गेलो तरी म्हणतात अदानी, इकडे गेलो तरी अदानी, कोल्हापूर मध्ये कोण आहे, कोण हा माणूस? हा काय ब्रह्मराक्षस झालाय? सगळं काही जे उठसुट्टे अदानीकडे देतात, मग माझ्या सामान्य माणसांनी करायचं काय? जी मोकळी जागा दिसली का तिकडे अदानीचा बोर्ड. आज सुद्धा मी बघितलं वरळी मधले 2 भूखंड लिलावात काढतायत आणि लिलाव करून घेणार कोण? मुंबईचा डम्पिंग ग्राउंड अदानीला, धारावी अदानीला, कुर्ला मदर डेअरी अदानीला, मिठागर अदानी, मुलुंडचं सगळं अदानी. म्हणजे काय हे मुंबई आहे का अदानी नगरी करणाऱ्याची? आणि ही कसोटी केवळ माझी नाहीये,
ही कसोटी तुमच्या सगळ्यांची आहे. आपली मुंबई आपल्या हक्काची, ही हक्काची मुंबई आपण हातात ठेवणार की त्यांच्या चरणी वाहून देणार हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आज शाखेचं नूतनीकरण झालं, आनंद आहे. पण शाखेचं नूतनीकरण जरी झालेलं असलं तरी शाखेचा मूळ गाभा हा तोच राहिलेला आहे आणि तोच राहिला पाहिजे. या शाखेने आतापर्यंत म्हणजे 68 सालापासून आजपर्यंत अनेक जणांना न्याय दिला असेल, अनेक जणांची भांडणं सोडवली असतील, अनेक जणांना मुलांना शाळेत ऍडमिशन मिळवून दिले असतील, खूप काम केलेलं आहे. आणि हीच तर शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनेची ओळख, शिवसैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी धावून जातो, म्हणून शिवसेना आणि मुंबई हे नातं घट्ट जोडलेलं आहे. हे नुसतं काही लिखापडीचं खातं हे नाहीये की आम्ही काहीतरी तुम्हाला FSI वाढून दिला तर लोक लगेच वेळ येऊन तुम्हाला मतं देतील, TDR दिला म्हणून मतं नाही. माझ्या संकटाच्या काळी जो धावून येतो तो माझा आणि तो फक्त शिवसैनिक. बाकी यांची चोराची टोळी तर येऊच शकत नाही, चोराची टोळी येऊच शकत नाही. बाकी आहे मुद्दे बरेच आहेत, पण सगळे मुद्दे आज काय बोलण्यासारखे नाही आहेत. आज आपण एका वेगळ्या नाही म्हटलं तरी मूड मध्ये आहोत. तुम्ही सगळ्यांनी माझं खूप छान आनंदाने स्वागत केलं. मला ती टोपी, मला जरा एक क्षणभर भीती वाटली. पारंपरिक कोळी वेश, पारंपरिक म्हणजे काय आणखीन आला इथपर्यंत टोपी जॅकेट वगैरे सगळे ठीक आहे, पण तुम्ही ज्या प्रेमाने माझं स्वागत केलं आणि मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद बघतोय, बस तुमचं प्रेम, ह्या प्रेमाचं पाठबळ हीच माझी कमाई आहे. आणि त्या कमाईच्या जोरावरती मी तुमच्या न्याय हक्कासाठी लढल्याशिवाय राहणार नाही. आणि अजिबात काळजी करू नका. परत एकदा सांगतो, जो कोणी या तुमच्या हक्काच्या जागेला हात लावण्याचा प्रयत्न करेल त्याचे हात आपण कलम केल्याशिवाय राहणार नाही. अच्छा,